सतीश वाघ हत्या प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर। सतीश वाघ यांच्या हत्येसाठी पत्नीकडून जादूटोणा। अनैतिक संबंधातील अडसर दूर करण्यासाठी पत्नी मोहिनी वाघने वर्षभरापूर्वी एका मांत्रिकाची भेट घेतली होती। पुण्यातील महामार्गांवर अतिक्रमण विरोधी कारवाईला आजपासून सुरुवात। महामार्गांवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महापालिका, NHAI आणि PMRDAची कारवाई। पुण्याच्या भोरमधील नांदगाव इथल्या ज्योती स्टोन क्रशर तहसीलदारांकडून सील। शासकीय परवानगी आणि कायदेशीर परवाना नसल्यानं क्रशर सील केल्याची माहिती। पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा 25 मार्चपासून सुरू होणार। परीक्षेसाठी सर्व व्यवस्था करण्याचे सर्वच संलग्नित महाविद्यालयांना निर्देश। पिंपरी महापालिकेकडे नोंदणीकृत 6,644 गृहनिर्माण सोसायट्यांमधील 77,886 सदनिका धारकांकडे 180 कोटींचा मालमत्ता कर थकीत। थकबाकीदारांच्या सदनिकांच्या शेअर सर्टिफिकेटवर महापालिका थकीत रकमेचा बोजा चढवणार। बेलापूरमध्ये माजी आमदार संदीप नाईक यांचा जनता दरबार। शेकडो नागरिकांनी प्रभागातील प्रश्न जनता दरबारी मांडले। टोरेस घोटाळा प्रकरणी 27,000 पानांचं आरोपपत्र दाखल। आर्थिक गुन्हे शाखेकडून प्लॅटिनम कंपनीसह 8 जणांविरोधात चार्जशीट। फसवणुकीचा आकडा 142.50 कोटींवर। अजूनही तक्रार अर्ज दाखल होणं सुरू। पूजा खेडकरचा पाय अजून खुला। आईवडिलांच्या नावावर 2 कोटींच्या 12 मालमत्ता असल्याची माहिती समोर। नगर जिल्हाधिकाऱ्यांनी मागवलेल्या अहवालात मालमत्तांचा उल्लेख। नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राबाबत आठवडाभरात सुनावणीची शक्यता। 2 गटातील दगडफेकीनंतर नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता। नागपुरातील तणावानंतर मुंबई पोलिसांकडून खबरदारी। मुंबई पोलीस अलर्ट मोडवर। बदलापूरमधील बेलवली परिसरामध्ये अल्पवयीन मुलाकडून सायकल चोरी। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। गेल्या आठवड्याभरामध्ये याच इमारतीमधून 3 ते 4 सायकल चोरीला गेल्याची माहिती।